अगं म्हणलं आपल्याला 2 मुली आहेत, मग एकीचं लग्न करू म्हणा. मला वाटतं म्हणजे तेवढा डोक्यावरला भार कमी होईल. हा आता शिक्षण पण त्यांचं झालंय, एकीचं तर पूर्णच झालंय. तर बघा मग मी मुलगा म्हणलं बघणं चालू करू आपण. मी म्हणलो होता बहिणीलाच द्यावं एक पोर. कोणाला? तुमच्या बहिणीला? हं. अजिबात नाही. काय मी नाही देणार तिला पोरगी माझी. काय आहे तिच्याकडं? काय तिच्याकडं माहिती? मग कशाला द्यायची पोरगी? काय नाही त्यांच्याकडं तेव्हा. म्हणजे आपली बी गरिबी आणि पोरगी बी गरीब घरातच द्यायची. मग त्या पोरीची हाऊस पाऊस कधी व्हायची? नाही ना, पण मग बहिणी पोरग चांगले ना थोडं. असू दे ना. नाही जमणार, तुमच्या बहिणीला नाही द्यायची मला पोरगी. अगं पण ती ऐकत नाही. उद्या तिने जमिनी तिसा घेतल्या काय द्यायचं करायचं? येईल ना मग, पण पोरगी नाही देणार मी. जमिनीत हिस्सा देईन पण पोरगी नाही द्या. हे बाबा, असं का लपून छपून आलाय? माणसांनी बघितल्या माणसं काय म्हणतील? बघू दे, सगळा कुटाण होऊन बसलाय. आता काय झालं कुठं ना? तुला पाहुणे बघायला आली होती वाटतं. हो, पाहुणे बघाय आली होती, लय चांगली होती. किती गोड ग म्हणते. हो, पाहुणे बघायला आली होती, लय चांगली होत्या. का? मी इतक्या दिवस झक मारतो ते दिसना होय तुला? आता काय झालं ह्याच्यात? अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे का नाही? आता मला कसं माहिती असणार? अगं आपलं किती दिवसापासून चालू आहे आता, गुदी गुदी पॉक पॉक का? हाय का नाही? हाय की हाय. हा, मग मला सांग, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय का नाही? आता मला काय माहिती तुला मी पसंत आहे का नाही ती? अरे माझ्या कर्मा, आपलं एकमेकावर प्रेम आहे का नाही? हाय ना, हाय की. मग मला थोक तुझ्यासोबत लग्न करायचंय. हा, ती तुझ्या बापूला काहीतरी सांग, आणि तू त्या काय पोराबर लग्न करू नको, मी तुला आताच सांगतोय. ए बाबा, तू काही येडा बिडा झाला का काय? काय? मी नाही बाबा माझ्या आई बापाला सांगणार काय. ठीक नाही, तुझं तू बघून घे. अरे मी कसं सांगणार आहे, येडे आहे काय तू? ए बाबा, आम्हाला नाही हाणतील आमच्या घरची काय आमची शान नाही ती. हो बघ, गोड बोल आणि सांग आमचं एकमेकावर प्रेम आहे म्हणून. अग मी नाही सांगू शकत. मी काय जरी केलं तरी तुझ्या बापाचा चुलत भाचा पडतो मी. चुलत असला आणि सक्का असला, पळून जाण्यापेक्षा तिला महत्वाचं आहे र सांगणं. अरे सगळं खरं आहे, पण काय जरी केलं तरी आपल्या मामाला आपला सक्का भाचाच प्यारा असतो. चुलत भाच्याला कोण किंमत देतं? एक काम कर, हं. तूच थोडस तुझ्या काय कर, बापूला व्यवस्थित गोड बोल हा, आणि त्यांना सांग की बाबा माझं आणि त्याचं हाय म्हणून, आणि आम्हा दोघा लग्न करायचंय. नकर बाबा, तुझ्या पाया पडती. मी काय सांगत नसती. तू चल बघू पुढचं पुढं काय म्हणती. कुठं चल? माझ्या बापाकडे चल की. ए मी नसतो येत बाबानो, तूच काहीतरी तोडगा काढ, जा पळ. बाई जाऊ दे, चल. जाऊ दे, नाही तोडगा काढ. तिथं मला जीव द्यायची वेळ आली पर आता. सगळ्या 4 गावात झाले तुझं आणि माझं हाय म्हणून. जर तुझ्यावर लग्न नाही ना झालं माझं, तर मला पोरगी सुद्धा कोण द्यायची नाही ती. तुझं लग्न करायचं म्हणते पप्पा. हे बाबा, मला काय लग्न बिग्न करायचं नाही. मला शाळा शिकायची मी सांगितलंय पप्पांना. पप्पा काय ऐकत नाहीत. पण हे बघ, तू पण आता बघितलंय अगं मुलगा बघितला, पण मला पास नाही ना. पप्पांना पास असून काय फायदा? बाहेर काय अगं नाही बाई, बाहेर काय. मग? तू तरी समजून घे की ग. असल्याशिवाय तू म्हणते का नाही करायचं? अगं जरा वेळ शिकायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, मग लग्न करायचं असतं. थोडंफार शिक, ह्या डोक्यात काहीतरी घाल तुझ्या. पण बाबा ते म्हणणार आहेत का तुला? थांबणार आहेत का? तुझ्या म्हणण्यानुसार वागणार आहेत का? अगं शिकायला काय नाही म्हणतात का ती? आजपर्यंत एवढं एवढं लग्न झालं पण शिकशील तू, मग काय करणार आहे? अगं त्यांचं काय, त्यांना मनवायचं आपल्याच हातात असतं. आणि हो बघ, तुला चुरू चुरू करू नको. पप्पांना तुला पण चांगली माणसं बघायला लावीन, पाहुणे बघायला लावीन, आणि तुझा नको माझा बरं एकाच ते. मांडवात बार म्हणून. नको नको, आपण तुझं झालं माझं करू की. हा, मग गपगुणाने बसायचं आणि शांत बसायचं आणि म्हणायचं दीदीचं लग्न करू नका म्हणून. कळलं काय? मी कसं काय म्हणणार ग त्यांना? अगो थोडीफार बहिणीची किव येऊ दे तुला, थोडीफार तरी. बर म्हणन. हा, जा आता चहा कर जावाय, जा. चल की तू पण करू लाग. हाय का चल. कशी दिसतीये? आईला ही कार्ट आहे ना, उठलं की बोंबलत फिरत, उठलं की गुरांचं बघा ना, काय बघा नाही करावंच काय यार. शाळा नाही, काम नाही. झालं काय गाव कुळपून? काय झालं? हे तो बाप करायचा काय काम? करा तुमचं तुम्ही, ठीक आहे. मी नाही करणार. मग बघू गिराय, बघू गेला टाकू इकून सगळं. अहो मी म्हणलंय का तुम्हाला गिरायक बघा म्हणून? अरे मग तू नाही करायचा, मग मला करायला लावतोय काम. लाज नाही वाटत का तुला? मी नसतो अजिबात आजपासून काम करत. शिवाय असं आहे ना, डोक्यात घालीन बघ. आता लय झालाय तुझा लाड. हा, तुम्ही जेवढा माझ्यावर रुबाब दाखवता
तेवढं जर माझ्या बाबतीत तुम्ही जर पुढचा विचार केला असता तर मला आजही दिवस बघायला नसतं. काय कर तुझ्या माग बाकरण कालवून घेऊन असं गावभर फिरायचं काय खाबाळा जीव बाळा करीत अहो नाना तसं नाही. मग काय करायचं? मला सांगा माझ्या वयाच्या पोरांची लग्न झाली का नाही? अरे तू शिकल्या सवारीले कामा धंद्याला लागली तेव्हा झाली. तू टोनग्या गावभरी बोंबलत फिरतोय. अव नाना फिरू दे, मी फिरलो तरी पण तुम्हाला पण वाटतं का नाही की आपल्या लेकराचं पण लग्न व्हावं, त्याची बी लेकरं आपल्या मांडीवर खेळावी, ती वाटतं का नाही तुम्हाला? अरे जसं बापाला वाटतं ना पोराचं लग्न व्हावं तसं त्या पोरीला बी वाटतं नवरा नोकरीवाला असावा, गोरा गोमटा असावा, त्याच्या घरी काहीतरी असावा. कसं आपल्या घरी नाही होय नाना, काय किती मैदाळ शेत आहे, गुरं आहे, ती सगळं आहे आपल्याकडं, काय कमी आहे आपल्याला? आपल्या मला जर सांगा माझं लग्न केलं तर माझ्या बायकोला दुसऱ्याच्या बांधाला जावं लागल का? एवढं आपल्या घरी आहे का नाही? आतापर्यंत आई बापाचे जीव नंतर बायकोचे जीव आपल्याची जिंदगी आहे की नाही? अहो नाना बायको आल्यावर सुधरण, मी करन काम. चायला अरे आई बापाचं ऐका ना तू त्या बायकोचं ऐकायचं आणि मग सुधारायचं का? नाही मी करतो, तुम्ही पटकीन जावा लग्न जमवून या. अरे लग्न ते काय जनावर फेनवर आहे? एखाद्या बाजारात गेलं 10 रुपयाची वस्तू जनावर 12 घे बंदी असं आहे का इथं? एखादी पोरगी आवडली मग कर्माया पोरा संग लग्न. आमचं जराशी विचार पूज भानगडी नाते संबंध अमुक तमुक सगळं असावं लागत तेव्हा ते जाऊन बोलता येतं बसता येतं. अहो नाना तुम्ही काळजी करा नका, पोरगी हाय हे मग. चायला म्हणजे बाई बापाला न विचारता कुठं घोटाळा घालून बसला काय? अहो नाना ते आपल्या मामाची पोरगी नाही का? तो मामाला कुठं पोरगी? अहो, चुलत मामा नाही का? हा अरे पण चुलतच आहे त्यो. मग असू द्या ना, जावा ना तुम्ही चुलत मामाला विचारा, थोडस गोड बोला, त्यांच्या बरोबर बैठक बसवा, त्यांना त्यांच्या मुलीची आपल्या मुलासाठी मागणी घाला, जावा तुम्ही प्रयत्न करा, माझ्यासाठी हात पाय हलवा ना तुम्ही. लय शहाणपण सुचायला लागला का तुला? मला काय सांगू नका, तुम्ही आजच्या जावा आणि त्या मामांना सांगा की बाबा तुमची मुलगी आमच्या मुलाला देताय का नाही म्हणून. बाकी मला काय काय नाही, तरच मी कामधंदा करीन, आता मी घर सोडून निघून जाईन. अरे 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 काय या पोरांचं आहे ना, तिच्या आईला पोर 4-5 असावं, एक पोरग असले की तिने बापाला दम द्यायचं निघून जायचं. मारावं लागेल झकन काय आता शेण उचलून टाकितो. पोरींची लग्न करायच्यात, स्थळ येतात, पण पोरी ऐका नाही. पोरी म्हणतात सर्व्हिसवालाच नवरा पाहिजे. आता सर्व्हिसवाला पाहिजे, त्या पोराला संस्कार पाहिजे. राम 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 दाजी राम. काय भानगड लय टेन्शन मध्ये? काय टेन्शन सांगायचे दाजी, काय झालंय पोरी दोन आहेत, त्यांचं शिक्षण चालू आहे. शिक्षण चालू आहे ना, आता लग्नाला बी आल्या ना पुरी. लग्नाला आल्या बरं त्यांना लय पैसे लाखाने लागत आहेत शाळेला. हा मग आता शिकवायचं म्हणलं पोरांचा मोठा लहान लेकर असल्यावर लय पैसे नाही लागत, पण लेकर मोठी झाली शाळा थोडस 12वी 13वी 14वी मग जरा पैसा पाणी लागतोच ना. आहे ना. बाकी काय मजेत चाललंय मग? हा म्हणजे ते आता काही बाजार नाही मालाला आणि चौकूनच टेन्शन. टेन्शन नाही, आर्थिक बाब थोडी कमी झाली का माणसाला टेन्शन नक्कीच येत आहे. मला मग तीच वाटत होतं तुला जरा बघा टेन्शन कमी करता आलं आपल्याच्याने तर करावं तुमचं जरा. नाही आता काय झालंय माहिती का, आता तुम्हाला स्पष्टच बोलतो म्हणतात ना, ती ताकाला जायचं आणि गाडग्याला पैसे लपायचं. बरोबर त्याच्यामुळे ना आता पुरी तुमच्या जवळपास दोन्ही बी लग्नाला आल्यात, मग टेन्शन राहणं साहजिकच आहे. अगं पाणी आण ना, तुझा भाव आलाय. त्याच्या पुढे एक म्हणायचं माझं बी पोरग लग्नाला आलंय. हा काय चाललंय रे तुझं? काय नाही बरं बरं चाललंय. तुझ्या आशीर्वादाने मस्त आहे. ते सांगत होतो म्हणलं जरा बघावा हा काय चाललंय काय नाही. तुम्हाला काय म्हणायचंय, एक पोरगी घेतो ना मी पदरात माझ्या. पण आमची पोरगी शिकलेली ना, आता सर्व्हिसला लागेल ती. अरे पण आता मला माहित नाही का, आता म्हणजे चालूच असतं, पण आता आई बापाचं बी थोडस लेकर ऐकायला सांगायला गेलं. पोरग शिकलेला नाही, नोकरी नाही, एवढाच विषय. हा ना, मग ते शेतीवाडी मस्त गुरं ढोर चाललंय ना, पोटापुरतं आहे ना. बाकी सगळं चांगलं आहे, पण आता कसं आहे सर्व्हिसला नाही ना पोरग तुमचं असं. सर्व्हिसला नाही मस्त. आता प्रत्येक आई बापाला वाटतं पोरग नोकरीला असावा, पण आता नाही नोकरी पण कामधंदा करते की पोरग. ऐका ना काय डोनी करू, एक पोरगी द्या मला थोरली, मग तुमच्या मनानं बारकी पोरगीच आहे तर मग ते बघू. मग तुम्ही कशी जास्त शिकली हा तेच ना. शिकल्याचं वाटत पाहिजे.
त्याला तिच्या मनाचा विचार केला पाहिजे. पण मला काय म्हणायचंय, शेतीवाडी बी नीट नाटकी असल्यावर पोटापुरत असल्यावर काय नोकरी म्हणतो. पोरगी शिकलेली ना, तिची इच्छा असली तिला शिकवतो, तिला एखाद्या ठिकाणी नोकरीला प्रयत्न करतो. अजून काय पाहिजे? पोरीला विचारावं लागेल. पोरीला काय विचारायचं, ते आपण बघितलेलं स्थळ, ते चांगलं घर आहे त्यांचं, पोरगा इंजिनियर आहे. असं होय. हा, उगाच कसं आहे आडे एडे घालून उपयोग नाही. आम्ही ठरले फायनल तर नसेल झालं अजून ना? नाही, फायनल नाही झालं, पण आम्हाला जवळजवळ प्रयत्न करणार. पसंती. आणि तुम्ही स्पष्टच मनाने इच्छा नाही राव. काय आम्ही एवढं तसं नाही. तुम्हाला असं वाटत नाही का जुनं नातं परत आपलं जुळावं, आपलं जसं प्रेम टिकले तसं अजून लेकरांचं पुढं प्रेम टिकावं? ते मस्त वाटत आहे. पण गणित कसं आहे, आता हे पोरग सर्व्हिसला आहे, घरी परिस्थिती खूप चांगली आहे. आम्ही लेकराचा भविष्याचा विचार भविष्याचा विचार केला पाहिजे ना लेकरांच्या. ठीक आहे, आता मग तुमची इच्छाच नाही म्हणलो काय लेकरांचं आता भविष्य बनगडीत. बरं बोला दादा, तुम्ही बसा. नाही मला नको ठेवच्या, मला जराशी महत्वाचं काम आहे. चाललो होतो चालता म्हणून आलो. आपलं म्हणलं यावं भेटून, त्या निमित्तानं भेटून न होईन, आला वगाला विषय म्हणून मी विषय काढला. बाकी काय नाही. बघा तुमची इच्छा सुट्या, त्याला काय. येऊ का मग मी? चला दादा. हाणपा करताय, नाही द्यायची आपल्याला पोरगी तिथं. पोरगी नाही द्यायची, पण आता त्यांना तोंडा बोलता येत नाही दाजी. बोलायचं तर त्यांना आशा लागून राहते. स्पष्ट बोललेलं बरं, थोडं वेळ रागीन पण नंतर बरं, आधी कडून मग गोड. बरोबर. चालतं तुम्हाला. वा ग वा. अग काय असं काय तुझ्या आई बापा अशी काय लागून गेली सांग बरं? काय केलं आता माझ्या आई बापानी? आमचं नाना तुला मागणी घालायला तुझ्या घरी आलं होतं का नव्हतं? हा, आलं होतं की. आई बापाची काय अपेक्षा तुझ्या? चांगला नोकरदार पाहिजे, घरदार चांगलं पाहिजे. का नोकरदाराच्याच घरी पुरी सुखान नांदते ते का, गरीबाच्या घरी काय नांदत नाही ते वय? तसं नाही, प्रत्येक आई बापाचीच इच्छा असती पोरगी चांगल्या जाग्यावर द्यावी म्हणून. बरं ऐक, आता नोकरदार ना, आता मला सांगते दिसत्या संपानाच्या पोराचं मागच्या 5-6 महिन्यापूर्वी लग्न झालं. संपानाचं पोर कुठं पुण्याला कामाला होतं का हा, नव्हतं? होतं. नोकरीला चांगलं कामाला. हा. 10-15 हजार रुपये आपलं पगार मिळत होता तिथं. इकडे गावाकडे आला, सांगितलं की बाबा मी नोकरीला आहे, पुण्याला 10-15 हजार पगार आहे. चांगलं लग्न बिग्न दिलं त्या पुरीच्या आई बापान लावून. आता इथं येऊन शान काढतंय का नाही? कळतंय की. काय तसल्या नोकरीला पेटवायचंय? तसल्या नोकरीला काय करायचंय? तुला इथं काय कमी आहे ग? एवढं मोठं आपल्याला का धपाच्या रान आहे, गुरं आहे, आपली शेळे आहे, त्या मेंढ्या आहे, त्या काय तुला कमी आहे का? नाही की काय कमी, पण आता मी तरी काय करणार, आई बापाच्या पुढे मला पण जाता येत नाही. तसलं सांगू नको मला. मग तू म्हणशील ती इंजिनियर नवरा बघितलाय, मी खलासच करीन त्याला. यू हा, मी जीवच मारीन माझ्या नादाला लागला तर. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू फक्त माझे आहे. माझी नाही झाली आयुष्यभर सांगतो कोणाचीच होऊन देणार नाही मी. आता मग ह्याचा उपाय तरी काय करायचा? उपाय काय म्हणजे? पळून जायचं. अयो, पळून? मग मला जमल काय पळून यायला? मी आधार कार्ड आहे ना तुझं? हाय की. तू काळजी कर नका, मी आहे. अजिबात कोणाचा ऐका ना, आईचा ऐका ना, बापाचा ऐका ना. मी प्रेम केलंय का त्यांनी केलंय? अरे पण मला लय भीती वाटते या. तू भिवू नको तर. एकदा आपण जाऊ पळून जाऊन लग्न करून येऊ, मग चट आई बाप येते ते. आपण 16 बोलू, मिरवणूक काढू गावात. बरोबर, चालतंय. चालतंय ना? हो. चल फाटकीनं आधार कार्ड आहे ना, हाय म्हणजे की. फाटकीनं काय कपडे बिपडे काय घ्यायचे, जाऊन तिकडे कपडे बी राहून दे, आपण नवी ड्रेस घेऊ शकतो. चल चल चल. हा. मोबाईल मध्ये काय फोटो घालतील? 50 वेळा बोंबलत होतो त्या भावाच्या पोराला बोल, भावाच्या पोराला बोल. गेली ना पोर पळून. आता मी काय करू सांगा तू बरं? काय करून म्हणजे तुला सांगत होतो आपल्या पोराला बघ, मागणी घाल मागणी घाल मागणी घाल, तर तुला नको नको तुम्हाला वाटतं का मी बोलले नसेल माझ्या काय भावाला? बोलले नसेल? मी बोलले माझ्या भावाला, पण वहिनीच्या मनात नव्हतं द्यायचं आपल्या घरात. लय माय पोर शिकवायची, लय मंत्री करायचे, लय कलेक्टर करायचे. काय झालं आता? ते कार्ट काय करते माहिती का? वाळूच्या ट्रॅक्टरवर वाळूच्या त्यांचं काय तरी होतं म्हणून ती अगं होतं माहिती. मग पहिले मला सांगायचं ना का ती पोर बेकार आहे बाबा. आणि मग तुमचं असं आहे का सगळं घर? तसं नाही हो, पण ते त्यांना आपलं घर आवडत नव्हतं. आणि आपलं घर आवडतं काय द्यायचं म्हणजे काय? नव्हतं. आमच्यात काय खोटे का काही त्याच्यामध्ये? अहो, दादाची इच्छा होती, पण वहिनी नाही म्हणत होती द्यायचं. आणि वहिनीला मी म्हणून काय आता करू? पोर पळून गेला, आता काय करशील तू? आता मला माहित नाही बाकी. ती धाकटी पोर आहे ना, ती माझ्या पोराला दिली पाहिजे. बा झालं तुझी नाटकं, ते तुझ्या भावजाईची नाटकं, तुझ्या वहिनीची नाटकं. नाही. भावाला म्हणा आता काय नाही, ती पोर उत्पन्न आणून पोराबरोबर लग्न लावून टाकीन. नाही, एवढ्या दिवस मी पण गोडीत घेतलं, जाऊ दे म्हणलं, जाऊ दे, नाही द्यायची तर आपण एखाद्यावर जबरदस्ती नाही करू शकत. पण आता या मुलीने असं अरे पण केलं आपलं की नातं जाऊ दे. होतं ना, आपण काय फुकट मात होतो, नातं होतं आपलं. आणि आपल्या पोरात काय कमी आहे? काय कमी आहे आपल्या पोरात? ते काय पोर पाहिले ते आता वाळू ड्रायव्हर. आपण त्यांना हिचं काय प्रेम का फ्रेम होतं ना,
त्याच्यामुळे त्यांना द्यावं पळून गेली. त्यांनी तर कुठं दिली? कायचं प्रेम आणि काय लक्ष नव्हतं ठेवतात पोरीवर. आता विचारते ना त्याला म्हणते दुसऱ्या पोरीचा हात माझ्या पोरामध्ये. हातमध्ये नाही डायरेक्ट त्याला सांगायचं तारीख धरणाचं लग्न लाव. बाकी केव्हा झाली तुझी नाटक? त्याच्याकडे जाऊन बघ. हा. आता त्यांना चांगली झापते ना. नाही तर पिशी उचलून तुझी बाकी तुला झाली तुझी नाटक. जा भावाच्याकडे राहायला मी का राहायला जाऊ? बाहेर. मग काय करायचं? आपण काय जबरदस्ती करू शकतो का का त्यांच्यावर? बरं करू शकत? आपला अधिकार नाही का? 50 वेळा काही लागलं का दाजी दाजी खरीद माझ्याकडे येतो. अमुक दे दाजी तमुक दे द्यायचे तर आखा निमा परपंच मी केलाय. नाही तर मग असं कर त्या वाटणी माग भावाकडं. निमी वाटणी माग भावाकडं. बघू. नाही पोर नाही दिली तर निमी वाटणी नाही तो त्यांनी दिली ना तर मी तच पावलं चल. नाही नाही उचला तुला घराच्या बाहेर काढेल मी आता. याच्यापेक्षा माया पडतो दुसरा मार्ग नाही कायला. लय तुझं ऐकलं लय तुझ्या गुडीत घेतलं. आम्हाला बाहेर काढून काय करणार आहे? काय करणार लग्न होईल का तुमच्या पोराचं? मी तिकडे कोणाची आहे पण तुला तू मग घेण्या मग आताच बघा ना कोणाची. मग बघ तू मला सांगू नको बाकी काही शहाणपणा. मग तुला नाहीच करायचं असं म्हणत तुझ्या का? करते ना. मग तू अशी उलटी बोलती मला का? मी मग तुम्ही कशाला म्हणले मग आणन बाहेर? मग मी का कोणत्या भाषेत सांगू तुला? इतके दिवस काय सांगत होतो? कोणती भाषा सांगत होतो तुला? बरं बघते जाते बघते बोलते जा त्याच्यासोबत. ताबडतोब पुढच्या ह्याच्यात लगी त्याला बोल आणि खरा करून आण त्याला. आता बाद झालं नाटक. इथे लोकांना पोरी मिळत नाही. तिच्या आईला मग एवढी शिकलेली पोरं आणि त्याला तुझ्या भाऊ पोर देत नाही. असाच जागीरदार लावून गेला काय तू? काय ग त्याच्याकडे तसं? बरं आता बोलून फायदा आहे का? त्याला बोललं पाहिजे. दोन काय फायदा आहे का? त्याला तुला घेतोय गोडीत आणि तू त्याला भेटली भाऊ भाऊ करीत वहिनी वहिनी करीत तुला तुला अहो, कौतुक नाही वहिनी. घेत गोडीत. आता त्याला ठामच विचारते मी. आणि मग निघ आता. हा निघते. निघ. आणि मला पहिलं तुला नाही बघ माझ्या डोकं खोडून होतो आता मग मला. निघते. निघ. आता असं तोंडात मारल्यावानी बसून होणार आहे का काही? गेली ती विसरा. मेली म्हणून सोडून द्या. अगं मेली काय आपल्या तोंडाला काळ लावून गेली ती. जाऊ द्या, गेली तर गेली. आता दुसऱ्या लेकराचा विचार करा. तिचा काय विचार करायचा आता? पण तुला हे माहित नव्हतं का? नाही नाही म्हणत होती. मला माहित असतं का? मला माहित होतं मग मी असं होऊन दिलं का? मग हा? मग कस काय गेली ती? गेली कस तुम्ही बाप आहे, मला काय विचारता? तुम्हाला कळायला पाहिजे. पण मी ते मागणं घालाय सर आले होते. तू नाही म्हणली त्यावेळेस. नव्हती द्यायची तिथं. आपल्याला तिचं चांगल्या ठिकाणी करायचं होतं. पण ती असं शेण खाईन मला माहित होतं का? अहो तिने खाल्लं शेण पण आज गावात तोंड दाखायचं जागा नाही ना मला राहिली. तुझ्यामुळे गेली ती पळून. तुला माहित असणार आहे. पोरग येतय बसतय बोलतय. काही काय बोलताय? हा? मला माहित होतं का? मग गेली कस काय? मी काय त्याला एकाला इकडून मांडीवर घेत होते आणि एकाला इकडून मांडीवर आणि काय तू आणि रोटी मग खाऊ तू घालत नाही होती का? कस काय म्हणली? मग मला काय माहिती कशी गेली मला काय काय गेली? माहिती? ती तिची कॉलेज सांगून जायची, सकाळी जायची संध्याकाळी यायची. ती तिकडे काय शेण खायचे मला माहित होतं का? मग गेली कस काय ती? गेली कसं काय? गेली कसं काय? मला माहितीये का? अगं त्या दाजींला पण तू पोरीला नाही म्हणली ना. हा? आणि आता या बहिणीला म्हणतोय तर तिला नाही म्हणती. तिथं तिथं गोळ घालून ठेवी ती तू. गोळ हा? घालून ठेवती म्हणजे? मग त्यामुळे ती पोर गेली आणि आता ही बहिणीला द्यायची म्हटलं तर तिथं काय बोलत नाही. अजिबात नाही. का द्यायची नाही? हिला आपण नोकरीवाला पोरगा बघू आणि ही काय त्या मोठी सारखी नाहीये. ती मोठी उगा भांडगुळ होती. बारकी हुशार आहे, शिकलेली आहे. 2 पैशाची नोकरी लागल. आता चांगल्या ठिकाणी तिचं लग्न लावून देऊ. आणि ऐका, माझा भाऊ स्थळ बघतोय चांगलं काय स्थळ. तुझा भाव तर बघतोय. बा, मी जेव्हा पोरगी मागितली तेव्हा काय म्हणली दादा? मला चांगल्या घराण्यात द्यायची, चांगल्या पैशावाल्याला द्यायची. मिरच्या बांधल्या ना नाकाला. बांधू दे, काय पण होऊ दे. माझी पोरगी गेली ना मी बघल. गेली ना तू हा, गावात. नाही द्यायची तुम्हाला आता बारकी पोरगी. पण तू अशीच घालवणार आहेस वाटतं. नाही जाणार. हा? काय तिला काय आम्ही जा म्हणलो होतो का? नाही, तिच्या नाही. नशिबाने गेली ती. तिच्या नशिबाने गेली. मग? तुझी काय फुसच नसेल तिला वहिनी, हे का नाही? हा का? आई फुस देत असते का पोरी मग पळायला? तुला कळत नाही का? हा? तुला लक्ष तुम्ही ठेवायला आल्या नाही का? तेल टाकायला आल्या? तेल टाकायला आल्या? ए, भांडू नका. मग? तेल टाकायला आले. हे माझ्या भावाची इज्जत गेली ना हा का? त्याच्यासाठी आले मी. पोरगी मी- तुला मी चांगलं हा, सांगत होते माझ्या हा, घरात हा, दे म्हणून. हा. तेव्हा नाही तुला पटलं. तेव्हा लय नव्हती तुझ्या द्यायची मला. नाकाला मिरच्या झोंबत होत्या अशा गरीबाच्या घरी द्यायला. आता कसं बरं वाटत असं आता? मग लय तिचं चांगलं कर्म वाटत होतं असेल ते. जिथं कर्म असतं तिथं जातं माणूस. हा ना? त्याला काय आई नसते फुस देत. कळालं हा का? का? हा. मग आता बारकी देणार आहेस का नाही ताई मला? ताई खाली बस. खाली काय बस. बसू अरे दादा? खाली बस बस. आपल्या ऐक. किंवा बस. तुझ्या वहिनीचा ऐकतो. हा, कधीतरी चांगला विचार कर ना. काय केलं? काय दिवे लावले त्या पोरीनी हिच्या अशा वागण्यामुळं? माझं वागणं नका काढू बर का? तुम्ही आल्यात आमच्या दारात. माझ्या दारात येऊन माझं वागणं नाही दारात काढायचं. आले म्हणजे माझ्या हा. भावाचं घर आहे. माझं पण आहे. ते भावाचं होतं. आई वडिलांचं घर आहे. तुमचा काय अधिकार नाही इथं आता. कळालं माझा ना? अजून काय अधिकार? हा. काय दादा माझा अधिकार नाही? द्यायची हिला पोरं. अधिकार तू अधिकाराच्या गोष्टी करू नको वहिनी. हा? अधिकार अधिकार जर मी बरं, काढलं ना, नाही, नाही. मी जर अधिकार काढला ना तुला लय मागात पडन. पडू दे ना. लय पडू मागात दे. पडन. पडू दे ना. दादा, मी तुला बघून पोरगी घेईन. द्यायची का नाही दुसरी मला? देव पोर तुला आपण. देणार आहे ना? पोरगी कोणाची पोरगी? आणि माझ्या पोरीचा नाच सोडायचा. परत माझ्या पोरीचं नाव नाही घ्यायचं सांगून ठेवते. वहिनी लय नखरे करू नकोस तू, कळलं का? आणि दादा वहिनीला समजून सांगतो बर का? हा. ती हक्काच्या गोष्टी करते ना. मी जर हक्कावर पेटले ना तुला लय महागात पडन.
गप गुमान पोरगी मला द्यायची, नसन द्यायची तर मला पुढे काय करायचं ना मी ते ठरवणार. काय मागात पडन नाही देणार पोरगी. काय करायचं ते करून घ्या. बघा दादा हा. काय करशील ना, काय करण ना हा. मी ते तुला ना 4-5 दिवसातच कळण. हा, हा. ना वकिलाचं नोटीस येईल हा, ना हा. तेव्हा तुमच्या ठीक आहे, ठीक नाकाला आहे. मिरच्या ठीक आहे, मारायच्या. बघून घेईन मी. आणि माझा काय हक्क आहे आणि काय अधिकार आहे ना या घरावर आणि या जागेवर मग तुला कळण दादा. बस बायकोच्या पत्राखालीच तिचं ऐकत बस. हा ठीक नको ऐकू आहे. माझं. काय करायचं? खंबीर आहे मी खंबीर आहे. काय नाही द्यायची पोरगी. तू काय करते? तो काय चाललंय काय चाललंय? तिकडे नाही द्यायची तिला पोरगी. आणि इकडं ही शेती दिसा माझ्या पोरीला तिच्या घरात नाही जायचंय. पण आपल्याला काय आणि मला माहिती? पण नाही द्यायची. काय भांडे घासून खाईन. नाही द्यायची पोरगी मला तिला. काय आला का? आणि तुम्ही नाव नाही घ्यायचं सांगून ठेवते. तुझी पोरगी नाही अजिबात नाही. पोरगी. नाही पोरगी. अरे आता ती त्या पोरीला तरी नाही म्हणू नको आता तू. कोणत्या ह्या तुझ्या मामाची पोरगी आहे ना, काय बोलता बाबा तुम्ही पण काय वाटतंय का बोलताना काहीतरी वाटतंय का? काय काय झालं नाही काय नाही पहिली लय नीट राहिली होय. अरे पहिली गेली पळून, परत हिला धाकटीला काय रे? धाकटी चांगली आहे ना. मग तिने तशी दुऱ्या देवान जावं पळून निघून अच्छा, कुणा सगळ्याच पुरी अशा असतात का? मग आता तुझी आई नाही का त्या घरातली? मला नको ती काय असेल ती. बरं ते ज्यांनी आणली तो काय लय आमचा नाही ना. अरे तो आपलाच आहे ना, पण तो राहतोय का आपल्यावनी? मी काय म्हणतो ते जाऊ दे मोरते, पण आता घे पात्रात पडून आता कशी एक तर बघा एक तर त्याचं आपलं वावड आहे, ज्याने आणली त्याचं आपलं वावड हा. आहे. मला त्याचं माहित नाही. उद्या बसणं उठणं होतंय. बरं ह्या काय लायकीच्या निघतात परत आपल्याला माहितीये का? अरे तुझी आई कालच गेली बाबा, त्याच्या भावाला सांगून आली चांगली, हा. खडसावली तिने चांगलं. ते आता ती घे पात्रात पडून कुणी आई नाही होय? हा आई नाही, तुझी आई गेली तिला काल लय झापले तिला भावाला. हा, आई खडशिवला असन तिला. मग आईले खडशी आई आली तर काय आली? काय चाललंय बोलणं सर? काय हेच त्याला म्हणलं का त्याला तुझ्या भावाची ती घे पात्रात पडून तू बोल केली ना भावा काल ना. गेले होते की मग काय काय म्हणलं मग? केला का नाही काय चांगला वेळ? एवढं झालंय ना, हा पण त्यांचा काही तोरा कमी झाला नाही. काय बघा. काय झालं काय झालं काय झालं? अहो, दादा मस्त चांगला आहे. मला मस्त म्हणतोय की मी ती देतो भावजोई पोरगी. जरा तू आगावे. तिचं आता एवढं होऊन पण एवढं तोंडाला काळं लागलंय ना, पण तिचं काय नाही नाही नाही, गेलं ती नाही. कबूलच करणार नाही. बघितलं का? ती बाई मला इतकी मला आगाऊ आहे माहिती ना. होतं मला माहिती पण होतं मी पण त्यांचा काय असा कमी जिरत नाही. नसतो. मी पण काही कमी नाही. कमी नाही तिची आता जिरवायची, तिची जिरवायची आणि त्याच्या भावाची जिरवायची. तेच म्हणलं. तुला सांगतो त्याला आहे ना नोटीसच आता काय देईन. बाकी तू आता नाही तर मग तुला ते त्या दिवशी दम दिलाय मी. तेच सांगून आले मी, तू बारकी पोरगी मला देतोस का नाही, नाही तर माझा काय अधिकार आणि काय हक्क या नाही, घरावर पण आहे ना, मी तुला ना कोर्टातर्फे दाखव. नाही नाही त्याला लगेच नोटीस, त्याला उद्या वकिला का जातो आणि त्याला नोटीस त्याची द्या जिरवतोच notice मी. द्या, हा. आता मी चांगलं डोकं लावले नाही, तिला नोटीस पाठवली आणि तिच्या ना वाकाय लावलं ना आपल्या ना दार पुढं, तर माझं नाव नाही. का तू नको सांगू तू लागली त्यांना अरे तू काय सांगायला. सांगू नको, तोडलं ते पळून आणता येत त्याला. तू काय करतोय मला ते नको फडतो सांगू. वर्ग ट्रॅक्टर ड्रायव्हर वाळूवर गाडी चालते ते ट्रॅक्टर ड्रायव्हर, आणि त्यांनी पळून आणले. तू एवढा छान होता, तुला काय रोग आलता पळून आणायला? अहो, पण ना ह्यो सख्या मामा आहे, ह्यो कधी घरी जाऊ शकला असता, येऊ शकला असता. अरे. आणि त्यो आपला पुतण्या माहेर कुठं भेटायचे करायचे, तुला नाही का गोडी गोडी बोलून अरे आई, तुझं मन मला सगळं चाललं. कळत होतं. मला मग सगळं कळतंय. जावा मामाच्या पुरी येत लागणार, पण मला ती नाहीत संस्कार बाबा. एखाद्याच्या घरी जावा, एखाद्याची पुरगी आणावा. हा मामाने सगळं कुशीन दिली असते, मी पण केली असते ना. नाही अरे बा, आता मी परिस्थिती तुमच्या बदलली. इब्रतीसाठी थांबलो का नाही? आता नको चांगलं- माझ्या बापाच्या भाऊ इब्रतीला हात लागायला, नको माझ्या आईच्या इब्रतीला हात लागायला. इब्रत घेऊन पाठला. आता तुझ्या आईचं तिचा अपमान करून मागाला. ती भावजाईच्या नाकावर नाही नाही ते बोलली, आणि ती नाव इब्रत गेली का तुझ्या आता? आणि आता तुला इब्रत दिली, काळजी पडली. बरं तुमचं काय म्हणणं आहे तुमचं मला सांगा. ती पोरगी धाकटी पोरगी आता तुला करावं लागेल, बाकी माहित नाही. गिलाही सांगितलंय मी दडपून, त्या पोरीला मागणी घालायची आणि तिला कशी नाही बरं ती ऐकत. मागणी घालू नाही, त्यांनी देऊ नाही तर नाही देऊ. ती पोरगी आपल्या दारात आणायची ना, हा बस बाकीच बस ठरलं. चालतं. माझ्या आईचा ज्याने अपमान केलाय ना, बस 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 त्याची त्याचा जिरवायची काटा आता. केल्याशिवाय- हा, बस, काटा बस, केल्याशिवाय बस, नाही बस, मिळत. बस. चालेल. चला बघू काय असेल. काजल आले दाजी बसा की. बस तुझ्याकडे आलो होतो. हा काय हा कशी आहे? बरी माझ्याकडे आहे काय का? काम काढलं? काय नाही आलो होतो असंच. तुझं कसं काय बरं आहे का? माझं बरं आहे. काय नाही असंच आलो होतो. का हो? जर म्हणलं तुला जरा थोडं बोलायचं होतं नाही का, बोला की. की मामाचं ऐकलं होतं जरा थोडं, की तुला पोरगण त्यानं बघायचं चाललंय नाही का, हा हा. त्याच्यामुळं तुला काय वाटतं का म्हणजे असं की बाबा आता पोरग बघायचंय, मग बघितल्याच्या नंतर बघ ते पुढं काही सापडणार आहे, म्हणजे पुढं काय करणार आहे, पुढं कसं सापडतोय कसं नाही. काय सांगता येत नाही तो कसा निघतोय कसा नाही. मग तुला माझ्याबद्दल काय वाटतं मला तसं? ऐक ना, आता माझी आई तुझी वडील सख्खे बहीण भाऊ आहेत. तू मला लहानपणापासून ओळखतेस बरोबर का नाही? मग आता तुझा मामा जो तुला मुलगा पाहतोय, हा, आणि मग तो समजा दारू पितोय, नोकरीला आहे का नाही ते माहित नाही, परत काळा आहे का गोरा आहे हे तुला माहित नाही.
अचानक समोर जर तुझ्या आला तर तू काय करणार आहे? तशी तुम्हाला लहानपणापासून ओळखतेस ना. माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा तू माझ्या संग लग्न कर. मला बाकीचं काय म्हणते, मला तुला आवडतेस. तुला काय वाटतं ते? माहिती दाजी मला, पण आईन त्यांच्या पुढे मला नाही जाता येत. अरे आई वडिलांचं काय घेऊन बसलीस? तुझी बहीण आणि तू एकाच आई बापाची लेकरं ना. हो, मग आता तिने, अरे तो कुठला कोण? चुलत आत्याचा मुलगा. तिने तसं केलं तसं मला नाही करता यायचं. अगं पण मी काय म्हणतो, मी वेगळा आहे का? तिने तो चुलत आत्याचा मुलगा असून त्याच्यावरती विश्वास ठेवला. हा, मग तू माझ्यावरती विश्वास नाही ठेवू शकत का? ठेवू शकते की. आणि मग मग तुला काय वाटतं ते सांग. तुम्ही आई बाबांना बोलाव की. अगं त्यांना बोलतो, पण तुझं काय म्हणणं आहे ते सांग. माझं काय नाही म्हणणं, जर घरचे हा बोलले तर मग करायला लग्न. अगं घरचे तर हा म्हणतीनच ग, पण तुझ्या मनातून तरी वाटलं पाहिजे ना की दाजींबरोबर मला वाटतंय की बाबा माझा सुखाचा संसार होईल, मला काही अडचण नाही येणार, असं तुला वाटतंय का नाही? हा, वाटतंय ना. मग बाकीचं काय, मी घरचे हँडल करतो सगळं. हे बघ काजल, तुला एक सांगतो, तू फक्त मला साथ दे, माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्या आई वडिलांना ते काय लय लांबचे नाहीत, माझेच मामा ते, त्यांना हँडल करायचं माझ्या. मी देईल की दाजी तुम्हाला साथ. नक्की ना? 100%. ठीक आहे, चालेल. चल. अवघडच झाले. बहिणीने नोटीस पाठवले, तिचा हट्टेखोरपणा घरात, करायचं काय? अगं ऐकलं का? काय झालं? अगं नोटीस पाठवलंय बहिणीने कोर्टातून. आता येऊ द्या ना, मग घाबरायला लागले काय तुम्ही? अहो काय घाबराय, हिस्सा घेईन ती. आपण त्याचं आहे ना उत्तर पाठवू, आणि तुम्ही काय घाबरता? असले किती का नोटीस येऊ द्या, काही नसते, मी दाद देते त्या नोटिसाला. अगं तू असं काय करते? नोटीस आलं मग पोटगी द्यावं लागेल. हो, राम राम राम. काय चाललंय? काही नाही काही नाही, चालू नोटीस पाठवले म्हणजे आता तुम्ही आम्हाला भागच जर पाडलं तर आम्ही तुमच्या पाया पडायला लागलो. आता ही तुमच्या येऊन किती वेळा तुमचं हे केलं? पाठवली ना तुम्ही नोटीस, मग त्या उत्तर दिलं असतं ना अरे नोटीस. पाठवली, आम्ही काय सुखासुखी पाठवली का? मग नोटीस पाठवलं, तुम्ही काय आले? पहिली ही तुमच्या गालतीला पाया पडायला की द्या पोर, काय ते घालायची पोर दिली, नातं होतं ना आपलं जुनं. सांगून ऐकलं नाही. बाई तुम्हाला बहिणीसारखी, बहिणीची माझी. पण तू जर काही गोष्टी जर ऐकायला तयार नसेल तर आम्ही कसं ऐकणार सांग बरं? आमचा जर आपण होता, ही बिचारी तुझ्याकडे येऊन तुझ्या पाया पडून गेली, तू ऐकलंय, मग आम्ही नोटीस नाही पाठवणार तर काय पाठवणार? आम्हाला काय आहेच का नाही? मग दादा मी तुला गोडीत आधी विचारते, विचारलं किती तर वेळा नाही बहिणी. किती वेळा तुझ्या दारात आले, पदर पसरला. वहिनी तू बोलूच नको, मला बोलू दे. वहिनी तू बोलू हा, नको. बोल. किती वेळा सांग, गोडीत किती वेळा सांगितलं. आता पण आले, पहिलीने तसं केलं, म्हणलं जाऊ दे, शेवटी तुझी इज्जत माझी इज्जत नाही. बरोबर आहे. आता पहिलीने केलं, दुसरीने तसं नको करायला. हा, म्हणून गोडीत तुला म्हणलं मला ती पोरगी दे, तू ते सुद्धा नाही तुला जमत. वहिनीला कशाची धुंदी आहे, कशाची ऐकत नाही. माझी धुंदी तुम्ही नका काढू, आणि हे पोचारा मला फिरवू नका. तुम्ही पाठवलंय ना आम्हाला उत्तर, तुम्हाला आमच्या प्रॉपर्ट्या पाहिजे, आमची वावर पाहिजे ना, आम्ही द्यायला तयार आहे. तुम्ही जा. हा, मग ते बोलत होते ना, तर तुम्ही उलटच बोलायला लागले ना. भाऊ बोलत होते ना, तुझं घेतच नाही मी, तुझं हा. काय हे बघा, काय तुम्ही आणलंस? दोघी बरं का? आपले वावर पाहिजे त्यांना. कचरू या दोघींचं ऐकू नको, याच्यामुळे आपल्या दोघांच्या तोंडाला काळ पाहतो. माझी बी कोणीतरी आहे ना, आमची आबरू गेलीत ना, आम्हाला काही वाईट वाटत नाही का ती पोरगी बद्दल? आता दाजी किती दे ना आम्हाला. दाजी आम्हाला पण वाटते तुम्हाला पोरगी द्यायची, आम्ही तुम्हाला पोरगी देणार आहे. तुम्ही ऐका, आणि तुला हात जोडतो, तू जरा ऐक, यांना पोरगी दे. अहो आपण मस्त तयार हो पोरगी द्यायला. हा. त्या पोरीने तर ऐकायला पाहिजे ना आपलं, तिच्या काय मनात आहे ते तर बघायला पाहिजे ना आपण. पोर काय आपल्या पुढली आहे का? अहो आजकालचा जमाना आहे, नवीन जमाना आहे. हे बघा पोर आली, पोरीला विचारत समोर विचार आता बाकीचं काय. हातात हात, इकडे तू काय चाललंय तुझं? आई मला अमोल दाजी सोबत लग्न करायचं. आम्ही काय एवढं म्हणत होतो का? हेच करायचं होतं ना तुम्हाला? ते मला नाही नाही, हसताय ना तुम्ही, त्याच्यावरूनच कळतंय मला. हे तुम्ही सगळं घडवून आणलंय. अगं आई, आत्या मामा अमोल दाजी आपलेच आहेत. वहिनी दादा आता तरी समजून घ्या. आणि अरे नोटीस खोटी होती, मला तुझी इस्टेट नको, त्याच्या पायी तू पोरगी देशील म्हणून मी हे नाटक. हे बघा अजूनही डोक्यात घ्या, यांना पळून जाऊन ते करता आलास, पण ही खानदानी आपल्या बरोबर आल्यात, आपल्याला विचारल्यात. आता तो मान ठेवा त्यांचा आणि यांना कबूल व्हा. आणि तू इथं कुठं? चल निघ, तू निघ. दादा आता तू शांत राहा. आता बरं का सोयरे, तुम्ही शांत राहा. ही आणि ते सगळे एकच आहेत. तू हाय माझा मुलगा आहे, तू माझ्या भावाचा पोरगा आहे. आता काय चुकले मोकले त्यांना सगळ्यांना पदरात घ्या आणि विषय संपून टाका. आता लय ताणू नका तुम्ही बरं का. त्या पोरीला ह्या दाजीने असं स्थळ आणलं होतं, हे दोघे एकत्र दारू घेत होते. बघ 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 तुझा भाऊ
आणि त्यांच्या वर्षावर ही दोन्ही पोरं चांगली पाहिलं विशेष माझा भाऊ बी संबंध आहे. बघितला तुमची बहीण बी बघितली बघितलं बर का बहिणीला हिस्सा देण्यापेक्षा बहिणीला पोर दिल्याने काय वाईट आहे बरोबर पोरीचं आहे. मन नसलं तरी पोरीचं पण तयार आहे ना, पोरगी तयार आहे ना, का ग बाळा तू तयार आहे ना? चालतंय की हा पोर तयार आहे. चालतंय घरात तुला चालली. पाच आहे ना तो हो हा मग संपला फायनल. चला दोन्ही ठीक आहे तिच्यासारखी पळून जाण्यापेक्षा आपण लग्न लावून देऊ रीतशीर लग्न लावू. एक तर पुण्य घडू द्या लोकांच्या घरात नाही नाही एक तर पुण्याचं काम घडू द्या आपल्या हातून धन्यवाद भाई. हे पहिले तर मुले एवढं वाटलं म्हणजे आणि रक्ताची नाती परत अहो एकदा लेकरं मोठे झाले ना त्यांचे पण मन जपावं लागत काय हरकत नाही आता. ठीक आहे आम्ही नोटीस मागे घेतोय बरं का, नोटीस मागे घे ना आपल्याला अहो, खरीच कुठं होती ती बाद जाऊ दे. फुकन साहेब यासाठी पोरी या नात्यातच दिल्या गेल्या पाहिजे चांगलं आहे ना मग उलटं. माणसं विचार करीत नाही त्या गोष्टी. अहो पुढे काही कुठं नाही वाढत नाही, वाढलं तर ते मिटवता येतात, जागता येतात सगळं आपल्याकडे. ठीक आहे एखादा चांगला मुहूर्त बघा आणि देऊ त्यांचं लग्न लावून. ओके धन्यवाद. चला संपलं. चला, चला. करा आता आम्हाला आमरसाचं जेवण करा. हा आमरसाचा करते या चांगलं पोटाला तळून मळून म्हणजे करते नका. चला जेवायला ये, हा ये, बरं हा ये, बेटा तुमचं काही काय चालू? राग बिघाड माफ करा मला